पण सर्व मतदारांनी बाहेर येऊन आज 100% मतदान केलं पाहिजे। आणि जसं सोनसे साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये स्वच्छ, निर्भय आणि निर्भीड असा उमेदवार तुम्ही निवडून द्या की जो समाजाच्या कामासाठी सदैव तत्पर आहे असेल। त्याचप्रमाणे जो कोणी उमेदवार तुमच्या दारात आज मतदान मागायला येईल त्याला पहिला प्रश्न हा विचारा की तुम्ही माझ्यासाठी काय काम केलंय, माझ्या वार्डात काय काम केलंय, माझ्या समाजासाठी काय काम केलंय। असा उमेदवार त्या प्रश्नाचे जर उत्तर देण्यास समर्थ असला तर त्या उमेदवारास आपण निश्चितच निवडून द्या। परंतु आज 100, 200, 1000, 500 रुपये घेऊन विकले जाऊ नका, जेणेकरून ते पैसे आज तुम्ही घेता। परंतु काय होतंय की आपण लाचार नाही, मनगटामध्ये खूप ताकद आहे आणि 1000 रुपये हे आपण 2 किंवा 4 दिवसामध्ये कमवून देऊ शकतो। परंतु त्या 2000 साठी आपण 5 वर्ष लाचार होऊन जातो। तेव्हा असं काही करू नका। आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी आज पिंपळगाव मध्ये आहे आणि राहील। ही जी गोष्ट आहे की जे मत मागण्यासाठी किंवा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उमेदवार पैशांची वाटप करतात, हे सर्वश्रुत आहे। परंतु या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे। या दृष्टिकोनातूनही प्रत्येक मतदारांनी आज पाऊल उचललं पाहिजे। आणि जे आपण म्हणतो की निवडून गेले बसले काम करत नाही, हा आपल्यासारख्या मतदारांचा, माझ्यासारख्या मतदारांचाच नालायकपणा आहे की आपण त्यांना निवडून देतो, कारण आपण त्याची कुठलीही शहानिशा करत नाही। विशिष्ट एका पक्षाचा तो असतो, विशिष्ट एका चिन्हावर तो निवडून येतो। निवडून आल्यानंतर तो फक्त स्वतःचेच घरं भरत असतो, स्वतःचेच खिशे बघतो आणि जनतेला तो फक्त वाऱ्यावर सोडून देतो। तरी कृपया येत्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला संधी दिलेली आहे संविधानाने। संविधानिक दृष्टिकोनातून हा हक्क आपण बजावला पाहिजे। आणि एक मत काय घडून आणू शकतं किंवा किती मोठं परिवर्तन करू शकतं याचा प्रत्यय तुम्हाला ह्या येत्या निवडणुकीमध्ये येऊ शकतो। त्यामुळे परत एकदा हात जोडून नम्र विनंती आहे की आपला उमेदवार, आपल्या वार्डातला उमेदवार हा आपल्याला स्वतःला निवडायचा आहे आणि तो कसा असेल तो विचार करा। बटन दाबण्याआधी तुम्हाला 5 मिनिटं वेळ आहे विचार करण्यासाठी, असा पूर्णतः विचार करून नंतर बटन दाबा। आणि जो तो आज फक्त सत्तेसाठी आपापला आहे, तरी ती गोष्ट समोर न येता आपल्या मनातील उमेदवार जो माझं काम करणार आहे, जो काम करू शकतो, अशा उमेदवाराला निवडून द्या। आणि तो जर अयोग्य असेल तर त्याला आत्ताच सांगा की मी तुला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात नाहीये आणि तू माझ्या प्रभावातून उमेदवारी करू नको। तुम्ही सुचवा स्थानिक नेत्यांना की तुम्हाला कसा उमेदवार हवा आहे आणि तुमच्या मनातला उमेदवार नेत्याकडे पाठवून त्याला निवडून आणा। धन्यवाद। एकाच लक्ष, जनतेचे प्रश्न। मालक मालक, जनताच मालक, मालक मालक, जनताच मालक। मुखी विचारी कुणी हाका, असे मेंढरे बनू नका। मुखी विचारी कुणी हाका, अशी मेंढरे बनू नका। लाचखोर भ्रष्टाचारी तोच खरा देशद्रोही, देशद्रोही। लाचखोर भ्रष्टाचारी तोच खरा देशद्रोही।